हे तुम्ही उभा थांबतो. हे मुलं बघा, हे 4 लेकरं, या 4 लेकरांचा उदरनिर्वाह कसा होणार बघा. या 4 लेकरांचा आम्ही नाही बाईनं काय करवाई तिथून लेकरं घेऊन कुठे कामाला झाले काय तरी तो माणूस कामाला जात होता आणि घर धकावत होता. आता त्याच्यात आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरोपीला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली. आम्हाला मातंग समाजाला न्याय द्या. आम्ही मातंग समाजाला दुसरं काही नको, पैसा नको, धन नको, आम्हाला न्याय द्या. त्याच्या 4 मुलाला न्याय द्या. आज याला झालं काल दुसऱ्याला आज दुसऱ्याला होईल. आम्हाला न्याय हवे. काय सांगाल ताई की तुमच्या मिस्टरांची हत्या करण्यात आलेली आहे आणि आज तुम्ही SP ऑफिसला भेट दिलेली आहे, काय सांगाल आणि नेमकी घटना काय झाली होती? मी मैत्रीची पत्नी आहे. मला न्याय पाहिजे. मला माझे 4 मुलं आहेत दादा. मला फक्त जेपर्यंत ते 4 भेटता नाही, एकीला तेच नाही आणलं अटॅक केला. मला आको 3 पाहिजे, 4चा न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझ्या पतीची बॉडी हातात घेणार नाही. नेमकं कारण काय होतं, नेमकं कशामुळे त्यांना मारलं? माझ्या मुलगीचा बड्डे होता, ते गेले होते. त्या माझ्या काकांना बोलायला, माझे काका तिकडनं आले नाही, ते तिकडनं गेलं दिसतं धक्का लागण्याचे. त्यांनी मारहाण केली त्यांना, तर डायरेक्ट जीवच घेतला. आम्हाला गर्दी आली तेव्हा आम्हाला माहिती पडलं का बाबा माझ्या पतीचं असं असं झालं. ते भेटले नाही, एकच जण भेटलं होतं बस त्यात. आता तुमची मागणी काय आहे? फक्त न्याय पाहिजे आम्हाला. माझे 4 मुलं आहे. मी बाई काय करू, मग माणूस नाही आता राहिलं जे दुनियामध्ये. ताई या ठिकाणी दुःखद घटना झालेली आहे. शिल्लक कारणावरून या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे. काय सांगाल तुम्ही? SP साहेबांची भेट घेतली आहे. मी आता साहेबांची भेट घेतली, रेड्डी साहेबांची, की उर्वरित म्हणजे 4 आरोपी होते ते, त्याच्यातला एक अटक झालेला आहे. मग साहेबांना सांगितलं की बाबा तात्काळ ते 3 आरोपी अटक करण्यात यावी, ही मागणी घेतली आम्ही. आणि साहेबांशी बोलणं केलं की बाबा हे 3 आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही असं सांगितलं. आणि तसं मातंग समाज हा आमचा भटका समाज आहे, गरीब समाज आहे. गरीब समाजावर नेहमी अन्याय होत असतो, नेहमी अन्याय होत असतो. म्हणून साहेबांना मी सांगितलं की या गरीब समाजाला न्याय मिळावा, कुठंतरी न्याय मिळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही. आणि निश्चित आमच्या गरीब समाजाला न्याय मिळावा हेच मागणी केली आम्ही. साहेबांसंग बोलणं झालं आणि साहेब म्हटले की आम्ही तात्काळ या आरोपींना अटक करू आणि तिथं जर CCTV वगैरे असतील तर CCTVमध्ये चौकशी करून आम्ही तालुका PI साहेबांना बोलणं केलं आमच्यासमोर त्यांनी. आणि खूप प्रतिसाद दिला साहेबांनी, की चांगला साथ दिला की नाही आम्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करू. आणि हे जी पीडित महिला आहे ही पीडित महिला, हिला 4 मुलं आहेत. ह्या आव्हाने या ठिकाणी घटना घडलेली आहे. ह्या महिलेचा आता उदरनिर्वाह कसा होणार, आम्ही साहेबांशी बोलणं केलं की यांचा उदरनिर्वाहासाठी तुम्ही काही ना काही साथ द्यावी. आणि साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे. आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एकच आहे की ज्या नराधमाने हे कृत्य केलेलं आहे, एवढं म्हणजे अन्याय केलेला आहे, त्यांनी मर्डर केलेला आहे, त्या मर्डरला न्याय मिळावा आणि ह्या महिलेला न्याय द्यावा. शासन देवतावर आमचा विश्वास आहे. शासन म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहे. शासन देवतावर विश्वास आहे आणि आम्हाला ह्या महिलेला न्याय मिळेल ही आम्हाला विश्वास आहे. सर, काल रात्री आव्हाने ते एकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भात नातेवाईकांनी तुमची भेट घेतलेली आणि याच्यावरती गुन्हाही दाखल झालेला आहे. किती आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत? काल दिनांक 22/1/2026 रोजी जळगाव तालुका येथील आव्हाने या गावी सुमित उर्फ उमेश सपकाळे, सुमित उर्फ टक्या उमेश सपकाळे वय वर्ष 21 आणि सागर दिलीप बिराडे वय 33 यांच्या दरम्यान एक किरकोळ भांडण झालं होतं. आणि या भांडणातून सुमित उमेश सपकाळे याने हात चापटीने मारहाण करून सागर दिलीप बिराडे हा जागीच मयत झाला होता. त्याला तिथून हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित करण्यात आलं होतं, मयत घोषित केलं. यामध्ये सुमित उमेश सपकाळे हा मुख्य आरोपी आहे, त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर इतर कोणी आणखी काही आरोपी आहेत का याचा देखील आम्ही शोध घेत आहोत. या अनुषंगाने जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे
भारतीय न्याय संहिता 103(1), 115(2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे करत आहेत. यांच्यात काही म्हणजे अगोदरचा काही जुना वाद होता का? याचा देखील तपास चालू आहे. सध्या प्रायमा फॅसी तर असंही काही माहिती निष्पन्न झालेली नाही आहे. किरकोळ वाद त्यांचा काल 8 ते 8:30च्या दरम्यान झालेला होता, त्यातूनच ही घटना झालेली आहे. नातेवाईकांनी तुमची भेट घेतली? हो, नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की यामध्ये आणखी काही आरोपी आहेत. तर नातेवाईकांच्या सांगण्याच्या अनुषंगाने देखील आम्ही आणखी तपास करत आहोत की यामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे किंवा नाही.